रुको, कौन हो तुम? कहां से आए हो? बोलो वरना मारे जाओगे। चलो। कोण हो तुम? आम्ही ते आहो जस्ती तुझ्या आम्हीने धर्म बदला लावलाय. त्या छळाचा बदला घ्यायला आम्ही आलोय. मारा रे. आतापर्यंत खबर यायला हवी होती. हो, जे एवढा वेळ लागायला नको होता. कदाचित कोरीगडाच्या किल्लेदारानं नेताजीरावांचं आव्हान स्वीकारलं असेल. पंत, तुम्ही सरदार रामजी ढमाले यांच्याशी स्पष्ट बोलणी केली होतीत ना? जी, सरदार ढमाले यांच्याशी बोललोय आम्ही. कोरीगड स्वराज्यात यावा म्हणून आपल्याला सहकार्याचं वचनही दिलंय त्यांनी. कदाचित सरदार ढमालेंनी आपल्याशी केलेली हात मिळवणी ही किल्लेदारास समजली असली तर तो कोरीगड सहजासहजी आपल्या हाती येऊ देणार नाही. शिवाय नेताजी रावांसोबत मोजकी शिबंदी आहे. मोजकी शिबंदी नेली कारण सरदार ढमाले यांची कुमक त्यांना मिळणार आहे. तरी मी पाठवूया थोडी कुमक. नाही, त्याची गरज नाही. नेताजीरावांमधला राग आणि संताप हीच त्यांची फौज आहे. त्यांच्यामध्ये असणारी चीड हेच त्यांच्यातलं बारूद आहे आणि हेच त्यांचं सामर्थ्य आहे. आमचा कयास आहे की ते कोरीगड नक्कीच सर करतील. आईसाहेब, आईसाहेब, काय झालं? आईसाहेब, अहो नेताजीराव पालकर. काय झालं त्यांना? अहो पार रक्ताने माखलेत ते. हुजूर, मालिक उठिए. कौन कमबख्त इतनी रात को चिल्ला रहा है? हाँ? हुजूर, अरे क्या हुजूर हुजूर की रट लगा के रखी है? हाँ? रात है, तेरा हुजूर सोया है, उसे 2 पल की चैन की नींद सोने देनी चाहिए ना. हुजूर वो, क्या हुआ है बोल. हुजूर वो. कौन थे? किसने लूटा ये सब? किसने लूटा? ऊपर वाले, मैं लुट गया, बर्बाद हो गया. तू बोल कौन थे वो लोग? किसने लूटा ये सब? बोलने तो जान से मार दूंगा. बोल जल्दी. हुजूर, मैं तो आपके कमरे के बाहर खड़ा था. मुझे कैसे पता चला ये सब? बोल. हुजूर, मैंने मारधाड़ की आवाजें सुनी, पर आपको छोड़ के कैसे जाता? तू पहले क्यों नहीं उठाया? या अल्लाह, लुट गया मैं. हरामजादो तो कमीनो, अब क्या चौक दूंगा मैं मिर्जापुर में. हुजूर, 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 बोल पता चला कौन थे वो लोग? ये हमला उन लोगों ने करवाया है जिनका धर्म आपने जबरदस्ती से बदलवाया था. क्या बकवास कर रहे हो? यही बोल रहे थे वो मारते वक्त.
लुट गया मैं। अब बड़ी बेगम साहिबा को क्या जवाब दूंगा? कहां से महसूल भरूंगा मैं? बर्बाद हो गया मैं, बर्बाद हो गया, लुट गया मैं, लुट गया, लुट गया। कोरीगडाची लढाई कठीणच होती. किल्लेदाराला कदाचित आधीच सूचना मिळाली असणार, म्हणून नेताजीराव अडचणीत आले असतील. घाव जिव्हारी नसावा. नेताजी, आऊसाहेब ही फक्त सुरुवात आहे. सह्याद्रीवर भगव्याचं तोरण आणि तुमच्या पायी मोडलेल्या आदिलशाही निशाण्याचं खच, हे सपन आपण लवकर पूर्ण करू. शाब्बास नेताजी, शाब्बास. कोरीगड स्वराज्यात आणलंय आऊसाहेब. तुम्ही करून दाखवलत नेताजी. यापुढे स्वराज्यात तुमचं स्थान मोलाचं. घेऊन जा याला. भीमराय, हो, भीमराय, सावकाश. काय झालं यांना? घाव मी दिसतोय, पायाला मार बसलाय. ठीक आहे. आऊसाहेब, धन्य झालो. आता मरण आलं तरी आनंदानं मरण. भीमराय, नाही, एवढ्याशा घावामुळं तुम्ही मरायला तयार व्हाल, परंतु राणी साहेबांसमोर यम यायला कसा धजावेल? काहीही होणार नाही तुम्हाला भीमराय. तुम्ही लवकर बरे व्हाल. व्हायलाच पाहिजे. अमीनचा खजिना महाराज साहेबांकडे कोण पोहोचवणार? भीमराय, उठा. तुमच्या अवतीभोवतीचं कडं बघा. सगळे रथी महारथी उभे. तुम्हाला काहीही होणार नाही. आणि तसंही आपल्याला मरायला उसंत कुठं आहे? होय, काळजी करू नका. उठा म्या. वैद्यराजांना तातडीने बोलवून घ्या. यांना आत घेऊन चला. माफी, माफी दे दीजिए बड़ी बेगम साहिबा, माफी. मैं तो तुम्हें माफ कर दूंगी, मैं तुम्हारी अर्जी सुन लूंगी, लेकिन ये कटार है, ये किसी की नहीं सुनती. अगर गुस्सा आ गया तो आ गया, फिर गुस्से का मैदान नहीं छोड़ती. गलती हो गई. गलती इंसानों से होती है. तुम इंसान हो? नहीं नहीं, मैं गधा हूं, गधा. गधे कामचोर नहीं होते. गधे अपने मालिक से बेईमानी नहीं करते, और सबसे अहम बात, गधे अपने मालिक को नुकसान नहीं पहुंचाते. बोल, क्यों जिंदा रखूं तुझे? शाही अमानत, शाही खजाने को संभाल नहीं सकते तुम? मैं कसम खा के कहता हूं, ये सब शाहजी के लोगों ने किया है. हो सकता है
लेकिन यह भी सच है कि तुम नालायक हो। एक इलाका अच्छे से संभाल नहीं सकते तुमने हमारे सामने खड़े रहने का रुतबा अब खो दिया है। जाओ, हमारी कनीज जीनत की जगह ले लो। जाओ। शहाजी राजे पधार रहे हैं। बड़ी बेगम साहिबा, ये रहा महसूल। जितना मांगा था उससे 2 गुना ज्यादा। वाह शाहजी राजे, वाह! आपने तो वाकई कमाल कर दिया। हमारे इस दरबार के चमकीले हीरे हैं आप। इस दरबार के सभी सरदारों ने आपसे ये सीखना चाहिए कि कारोबार ऐसे चलाया जाता है। वैसे आपको ये तो पता होगा कि दक्खन में अमीन के खजाने पर हमला हुआ। हाँ? समझ लो, शाही खजाना लुटला गेला है, फार वाईट झालं। बड़ी बेगम साहिबा, हमने तो आपसे पहले ही कहा था, अमीन मियां आप काबिल नहीं रहे। आपकी नेकी और बहादुरी देखकर हम एक मौका आपको देना चाहते हैं। जितना मुल्क आप जीतेंगे उतना मुल्क आपका। आयुष्यमान भव। हा घ्या प्रसाद। यापुढे तुम्हाला एवढाही अवसर मिळणार नाही। प्रसाद घेण्या एवढाही? हो, कारण आता धामधुमीचा काळ सुरू होणार आहे आणि या सगळ्यात मुख्य म्हणजे शिवबा तुम्हाला आघाडीवर राहावं लागणार आहे। बादशाह आदिलशहाची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली, यामुळे 2 तट पडणार हे निश्चित आणि या अस्थिरतेचा फायदा आता आपल्या पथ्यावर पडणार। आऊसाहेब, तुम्ही जे काही म्हणता आहात आमच्या काहीच लक्षात येत नाहीये। आम्हाला एवढंच म्हणायचंय की यापुढे तुम्हाला मोहिमेवर राहावं लागणार आहे आणि तुमच्या सर्व हालचालींची जाणकारी सईबाईंनी ठेवली पाहिजे। हो, ठेवतात। कदाचित या धामधुमीत धावपळ होईल, आपला मुक्काम सुरक्षेच्या दृष्टीने सतत बदलता ठेवला पाहिजे, म्हणजे दगदग होईल। होऊ द्या दगदग, आम्हाला त्याचं काही वाटणार नाही। आमचा पायगुंता आमच्या स्वारींना होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ। बस हीच मनाची तयारी हवी। परंतु आऊसाहेब, तुम्ही हे सगळं आजच का बोलता आहात? कोणत्या मोहिमेचं नियोजन तर केलं नाहीत ना तुम्ही? खता माफ की जाए बड़ी साहिबा,
लेकिन ये आप क्या कर रही है? आप सांप को दूध पिला रही है। अपनों का जहर नाकाम हो गया, हम क्या करें? लेकिन शाहजी तो बहुत बड़ा चालाक है, हमसे परे भी कर रहा है, फिर भी उस पर इतने बड़ी मुहिम की जिम्मेदारी। हमारी आंखों की नींद हवा हो गई है, हम क्या करें मुस्तफा खान? बस आप हमें हुक्म दे दीजिए, हमारे सूरमा सरदार शाहजी को कुचल कर रख देंगे। हम देख चुके हैं मुस्तफा खान, हमारे सूरमा सरदारों की ताकत जितनी जुबान में बसती है उतनी बाजुओं में नहीं। हमारा आदिल शाही दरबार चाटुकारों से भरा हुआ है, लिहाजा हमें सोचना पड़ता है, बल्कि सोच रखा है। बेगम साहिबा, क्या सोचा है आपने? वजीर सल्तनत, हमने शाहजी को जानबूझ के उस आसान मुहिम पर भेज दिया। अब वो वहां और यहाँ जीजाबाई और सीवा अकेले पड़ जाएंगे। जी बिल्कुल, लेकिन उसका हमें क्या फायदा? खत्म कर देंगे उन्हें किसी लड़ाई का बहाना बनाकर। बहुत खूब बड़ी साहिबा, बहुत खूब। जीजाबाई है वो, हमें होशियार रहना पड़ेगा। उसने तोरना ले लिया, पहाड़ पर राजगढ़ बना दिया, अब उसकी नजर जाएगी कोंढाने पर, क्योंकि जीजाबाई जहां रहती है वहां से नजदीक है कोंडाना। बड़ी साहिबा, बिल्कुल। किले कोंडाने का सूबेदार है दादोजी कोंडेव। वो बुढ़ा खूसट बहुत चालाक है, लेकिन आदिल शाही सल्तनत की ताकत को अच्छी तरह से पहचानता है। उसे ताकीद का खलीता भेज दो। वाह वाह बड़ी साहिबा, वाह, क्या बखूबी चाल चली है आपने। ये मजबूर करती है हमें। कौन? कटार। ये कहती है जख्म भुला न देना। आपल्या सर्वांना इथे तातडीने बोलवण्याचं कारण म्हणजे आम्ही एक धाडसी निर्णय घेतलाय, शिरवळ सुभान मंगळवर हल्ला करण्याचा। माफ करा राणी साहेब, सुभान मंगळ? होय, सुभान मंगळ। रायरेश्वर, तोरणा, राजगड हे महाराज साहेबांनी मोठ्या शेताफीनं आदिलशाही दरबारात पचवले। त्यानंतर आपण अमीनचा खजिना साफ केला, त्याबद्दलही महाराज साहेबांनी अमीनलाच धारेवर धरले, कारण त्यावेळेस कोणताही पुरावा नव्हता। परंतु आज जर आपण सुभान मंगळवर हल्ला केला तर फार मोठ्या अडचणीत येऊ आपण। कसे अडचणीत येऊ पंत? एकतर अमीन निकराचा हल्ला करेल, त्याची फौज त्यानं वाढवल्याची खबर आहे। तो जर जिंकला तर आपले सारे मनसुबे ढासळतील, आणि आपण जर जिंकलो तर ते थेट आव्हान असेल बडी बेगमला। आणि यावरती महाराज साहेब बडी बेगमची कशी समजूत घालतील ते तुम्हीच सांगा। पंत, महाराज साहेबांचा एक हात मुत्सद्देगिरीसाठी मोकळा असतो, तर दुसरा हात त्यांच्या समशेरीच्या मुठीवर घट्ट असतो, आणि धाक त्यांना नाही, त्यांचा इतरांना असतो। आणि साहेब, नाही, महाराज साहेबांच्या पराक्रमाबद्दल शंका नाहीच, पण पंत फक्त विचार करा, सुभान मंगळचं ठाणं आपल्या ताब्यात आलं तर? बळकट होऊ आपण। आपण सगळे गप्प आहात, हरकत नाही, पण आम्ही आमच्या मनातली योजना तुम्हाला सगळ्यांना सांगणारच। सुभान मंगळचं ठाणं आपण घेणार हे निश्चित, पण त्या अगोदर आपण ताब्यात घेणार आहोत कोंढाणा। कोंढाणा?
परंतु राणीसाहेब, आम्ही सुभेदार आहोत कोंढाण्याचे, आदिलशहाने नामजद केलेले. आणि म्हणूनच ही मोहीम आता आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत. आपल्या हाताशी एक बळकट किल्ला पाहिजेच. राणीसाहेब, कोंडाणा घेतला तर भयंकर परिणाम होणार नाहीत ना? त्याची पर्वा आम्हाला नाही. बडी बेगम, उलिया जनाब आहे ती. आणि आम्ही आहोत फक्त जिजाबाई. पंत हे साहस करताना उद्या कोणी विचारलंच की कोणाची माय व्यायलीये, तर त्याला म्हणावं मराठ्यांची माय व्यायलीये म्हणून.